तर हे आहे बघा छत्रीच्या आड बसलाय आपला राजा. राजा ए राजा नुसतंच कांटाव करते पण इकडे बघा ना. ए राजा 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 इकडं इकडं बरोबर. ए राजा राजा राजाचं बघायचं काय मूड नाही तर हे बघा आपलं ललगुणगाव कसं दिसतंय बघा. इकडनं मोरांचा आवाज येतोय, इकडनं चिमण्यांचा आवाज येतोय. तर चिंगेचा रवत कोण चाललाय आणि सुंदरा पण घासायला लागली म्हणजे उठल होते. पण मंगेचं काय मूड दिसणं उठायचा. बघूया अजून किती सरळ बसतात त्या. चिंगेचा तर रवत करून झालाय म्हणजे घरी जायला तयार आहे. रवत करून झाला परत चरायला लागली. तर मित्रांनो असं हे गावाकडचं वातावरण. इकडं मागं डोंगर पाहू शकता. एवढं नाट्य मारुतीचं डोंगर आहे म्हणजेच त्याच्या पायथ्याला मारुती आणि अशा टेकड्या आहेत. असं प्रसन्न असं हे वातावरण. तर मित्रांनो असं हे वातावरण असं हे सुखद मनाला शांती देणारं असं हे वातावरण हे फक्त गावाकडं मित्रांनो मिळते. शहराकडं हे नाही मिळत. मंगा अय मंगे तर मित्रांनो अशा पद्धतीनं मंगे पण उठलेले. चिंगी तिकडे चरायला लागली, मंगी उठली. आता राहिली सुंदरा. सुंदरा घरी जायचं का नाही बघूया आता सुंदराचा कधी मूड होतोय. मंगे पण घरी जायला तयार आहे. सुंदरा ए सुंदरा घरी जायचं का नाही. तिचा काय अजून घरी जायचा मूड व्हायला झालाय. उठती होते. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मंगी उठली, सुंदरी उठली, चिंगी उठली, राजा पण उठला आणि मी पण उठलो. चला तर मग मित्रांनो जाऊया घराकडे.